नमस्कार. आज आपण एका अशा पदाविषयी बोलणार आहोत जे राज्याच्या प्रशासकीय पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचं अक्षरशः कणा आहे. राज्य माहिती आयुक्त. तुम्हाला तर माहीतच असेल की हे पद किती प्रतिष्ठेचं आणि महत्वाचं आहे. सध्या महाराष्ट्रात ह्या पदासाठी एक अत्यंत महत्वाची जागा रिक्त आहे. आणि म्हणूनच आजच्या या सादरीकरणात आपण ह्या पदाच्या भरती प्रक्रियेचा अगदी बारीक-सारीक तपशिलांसह आढावा घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजली भारद्वाज विरुद्ध भारत सरकार या अत्यंत गाजलेल्या प्रकरणात काही अतिशय स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय की माहिती आयुक्तांची नियुक्ती ही पूर्णपणे पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि केवळ गुणवत्तेवर आधारित असायला हवी. त्यासाठी पात्रता निकष आणि छाननीची पद्धत आधीच ठरवून ती सर्वांसाठी खुली करणं अनिवार्य आहे. म्हणजे पहा, हे पद म्हणजे फक्त एक नोकरी नाही बरं का, ही एक प्रचंड मोठी प्रशासकीय जबाबदारी आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत अशी काटेकोर पारदर्शकता पाळली जाते. या संपूर्ण भरती प्रक्रियेचं चित्र स्पष्ट होण्यासाठी आपण आज 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला आपण आयुक्तांची नेमकी भूमिका काय असते हे पाहू. त्यानंतर यासाठी लागणारे आवश्यक पात्रता निकष, अनिवार्य कागदपत्रे, अर्जाचे शुल्क आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मूल्यांकन आणि शपथपत्रांची प्रक्रिया समजून घेऊ, जेणेकरून उमेदवारांना अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये. तर सर्वात आधी आपण या पदाच्या मूळ भूमिकेबद्दल बोलूया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजे आपला RTI कायदा. या कायद्याअंतर्गत निर्माण झालेलं हे पद प्रशासनात पारदर्शकता आणणारी एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची यंत्रणा आहे. सध्या बृहन्मुंबईत असलेल्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयात राज्य माहिती आयुक्तांची एक जागा रिक्त आहे आणि याच जागेसाठी आपण ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेत आहोत. आता तुम्ही विचार कराल, या पदासाठी नेमकी कशी व्यक्ती हवी आहे? तर केवळ अनुभव असणं पुरेसं नाहीये. उमेदवाराकडे RTI कायदा आणि त्याच्याशी संबंधित इतर कायद्यांचं अगदी सखोल ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय अर्धन्यायिक कार्यपद्धतीची चांगली जाण, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर अढळ निष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंबीर प्रशासकीय नेतृत्व व अचूक निर्णयक्षमता, हे सर्व गुण उमेदवाराच्या अंगी असावे लागतात. थोडक्यात सांगायचं तर एक अत्यंत परिपक्व आणि सक्षम प्रशासकीय अधिकारीच या पदाला न्याय देऊ शकतो. साहजिकच पद इतकं प्रतिष्ठेचं आणि जबाबदारीचं म्हटल्यावर त्यासाठीचे पात्रता निकषही तितकेच कडक असणार. आता आपण हेच निकष जरा सविस्तरपणे पाहूया. सर्वात पहिला आणि कळीचा मुद्दा म्हणजे अनुभव. उमेदवाराला किमान 15 वर्षांचा व्यापक अनुभव असणं इथे सक्तीचं आहे. आणि हो, हा अनुभव कुठलाही चालणार नाही, तर शासन, निमशासकीय, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्र किंवा अगदी नामांकित खाजगी आणि सामाजिक संस्थांमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेल्या उमेदवारांना इथे विशेष प्राधान्य दिलं जातं. मग प्रश्न असा पडतो की हा 15 वर्षांचा अनुभव नेमका कुठल्या क्षेत्रातला असावा? तर त्यासाठी काही विशिष्ट क्षेत्र ठरवून दिले आहेत. कायदा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन आणि शासन यांपैकी एका किंवा अधिक क्षेत्रांमध्ये उमेदवाराने खऱ्या अर्थाने ख्याती प्राप्त केलेली असावी. म्हणजेच काय, तर आयोगाला केवळ एका चौकटीत अडकलेलं नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तुंग अनुभवाची आणि सखोल ज्ञानाची गरज आहे. वयोमर्यादा आणि शिक्षणाबाबतचे नियमही अगदी स्पष्ट आहेत. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवाराचं वय कमीत कमी 45 वर्षे आणि जास्तीत जास्त 63 वर्षे असणं आवश्यक आहे. आणि शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असलाच पाहिजे. ही एक अगदी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाची अट आहे, जी पूर्ण केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आता जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे स्वातंत्र्य आणि तटस्थता. या पदावरील व्यक्ती ही पूर्णपणे स्वतंत्र असली पाहिजे. म्हणजे बघा, उमेदवार संसद किंवा विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नसावा. ते कोणत्याही लाभाच्या पदावर नसावेत आणि त्यांचा स्वतःचा असा कोणताही उद्योगधंदा किंवा व्यवसाय सुरू नसावा. जर असं काही असेल तर पदावर रुजू होण्यापूर्वी त्यातून पूर्णपणे मुक्त व्हावं लागतं. आयोगाची निष्पक्षता अबाधित राखण्यासाठी ही अट अगदी तंतोतंत पाळली जाते. बरं, आता आपण पात्रता तर पाहिली, पण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? कोणते कागदपत्र लागतील? हे अतिशय व्यावहारिक आणि तितकेच महत्त्वाचे मुद्दे आता आपण पाहूया. इथे काही कागदपत्रांची यादी आहे जी अर्जासोबत जोडणं पूर्णपणे बंधनकारक आहे.
तुम्हाला विहित नमुन्यातील तुमचा सविस्तर बायोडेटा, पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रतेचे पुरावे, आजवरच्या संपूर्ण करिअर आणि अनुभवाचा सविस्तर तपशील आणि तुम्ही केलेल्या कार्याचे भक्कम पुरावे जोडावे लागतील. एक गोष्ट इथे अगदी स्पष्टपणे सांगितली आहे, ती म्हणजे जर अर्ज अपूर्ण असेल किंवा विहित नमुन्यात नसेल तर तो सरळ सरळ बाद ठरवला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी ही कागदपत्र जोडताना कोणतीही कुचराई करून चालणार नाही. आणि म्हणूनच गोष्टी सोप्या आणि सुटसुटीत व्हाव्यात यासाठी शासनाने एक अधिकृत अर्जाचा नमुना म्हणजेच प्रोफॉर्मा तयार केला आहे. अर्जदारांनी आपला सर्व तपशील, मग तो मराठीत असो वा इंग्रजीत, याच अधिकृत नमुन्यात भरणं सक्तीचं आहे. हे यासाठी केले जेणेकरून छाननी प्रक्रियेत एक सुसूत्रता राहील आणि कोणावरही अन्याय होणार नाही. आता पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य लॉजिस्टिक टप्पा, तो म्हणजे अर्जाचे शुल्क आणि ते भरण्याची पद्धत. अर्ज सादर करताना प्रत्येक उमेदवाराला 1000 रुपये शुल्क भरणं अनिवार्य आहे. हे शुल्क माहिती अधिकार कायद्यानुसार ठरवून दिलेल्या कोणत्याही अधिकृत पेमेंट पद्धतीने भरता येतं. पण लक्षात ठेवा, तुम्ही शुल्क भरल्याची मूळ पावती अर्जासोबत जोडणं अत्यंत गरजेचं आहे. जर पावती नसेल तर त्या अर्जाची साधी दखलही घेतली जाणार नाही, हे नक्की. आपण आता या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि खऱ्या अर्थाने सर्वात कडक आणि पारदर्शक टप्प्याकडे आलो आहोत. तो म्हणजे मूल्यांकन आणि शपथपत्रांची पडताळणी. हे बघा, कायदेशीर शपथपत्र हा या संपूर्ण छाननी प्रक्रियेचा अगदी गाभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक उमेदवाराला एक रीतसर शपथपत्र द्यावं लागतं. यात काय असतं, तर उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवलेला नाही, कुठलाही खटला प्रलंबित नाही आणि जर ते शासकीय सेवेत असतील तर त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित किंवा प्रस्तावित नाही, हे सगळं त्यात प्रतिज्ञापूर्वक सांगावं लागतं. हा काही फक्त कागदी खेळ नाहीये, तर लोकांचा प्रशासनावरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी दिलेली ही एक कायदेशीर हमी आहे. तर मग हे सगळं पूर्ण झाल्यावर पुढे काय? अर्जदारांनी आपला परिपूर्ण अर्ज मंत्रालय मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागात उपसचिवांकडे 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचेल याची खात्री करावी. ही डेडलाईन खूप महत्त्वाची आहे. जे उमेदवार सध्या शासकीय सेवेत आहेत त्यांनी आपला अर्ज योग्य त्या प्रशासकीय मार्गानेच म्हणजेच थ्रू प्रॉपर चॅनल पाठवावा. हे सर्व अर्ज प्राप्त झाल्यावर शासनाने गठीत केलेली शोध आणि छाननी समिती त्यांचं अतिशय बारकाईने मूल्यांकन करेल. तर मंडळी, या सादरीकरणाच्या शेवटी आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात येतो. पारदर्शकतेचा आणि माहितीच्या अधिकाराचा नवा रक्षक शोधण्याचं हे मोठं शिवधनुष्य आता शोध आणि छाननी समितीला पेलायचं आहे. पण खरा आणि मोठा प्रश्न हा आहे की सार्वजनिक उत्तरदायित्वाची ही सर्वोच्च आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पेलण्यासाठी आपले अनुभवी प्रशासक आणि दिग्गज खरोखरच सज्ज आहेत का? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे माहिती सत्र आपण इथेच थांबूया. हा विषय समजून घेण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.